तर तिकडे ठाण्यामधील टेंभी नाका संकुलामध्ये पाणी साचलेलं आहे। ठाण्यामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। ठाणे ते मुंबई लोकल सेवा देखील या पाण्यामुळे प्रभावित झालेली आहे। हे दृश्य आपण पाहतो आहोत। ठाणे परिसरातील कशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय हे या दृश्यांमधून स्पष्ट दिसतंय। तर रात्रीच्या सुमारास आपण पाहतोय अगदी रेल्वे ट्रॅकवरून ट्रॅकला वर येताना हे पाणी पाहायला मिळतं आहे। ट्रॅकपासून अवघे 1 फुटापर्यंत हे पाणी खाली होतं, मात्र रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। या पाण्यातूनच मार्ग काढत ठाणेकर नागरिक या ठिकाणी प्रवास करताना दिसतात। ठाण्यातील टेंभी नाका संकुलामध्ये हे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्याचबरोबर रेल्वे स्थानक परिसरात देखील ट्रॅकवर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे पाणी साचलेलं आहे। रात्रीच्या सुमारासची ही दृश्य आहेत। आता पाण्याचा निचरा सुरू आहे, मात्र मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झालेला आहे। आपण पाहतोय की रेल्वे सेवा सध्या धीम्या गतीने सुरू आहे। सेंट्रल रेल्वेवर हळूहळू आता पूर्वपदावर येताना दिसते। ठाण्यापर्यंत वाहतुकीला सुरुवात झाली आहे। पश्चिम रेल्वे 15 मिनिटं उशिराने धावते, तर हार्बर रेल्वे देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने धावते। कोल्हापूरहून मुंबईला येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस देखील रखडलेली आहे। जवळपास 1.5 ते 2 तासांपासून महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथमध्ये उभी आहे। तर पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस त्याचबरोबर सिंहगड एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आल्या। पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या या 3 एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतलाय।